तर असे अनेक रुग्ण आहेत आपल्याकडे की ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस झालेलं आहे गुडघ्यामध्ये, रुमटॉइड आर्थरायटिस झालेलं आहे, स्लिप डिस्क झालं आहे, सायटिका आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, अशा प्रकारचे रुग्ण, फ्रोजन शोल्डर आहे, टाचदुखी आहे, मायग्रेन आहे, इतरही काही पोटाचे आजार असतील किंवा इतर आजार असतील त्यासाठी रुग्ण येत असतात. आणि त्यामध्ये अनेक वयोगटातले रुग्ण आहेत, अगदी 15व्या वर्षापासून ते साधारण 80 वयापर्यंतचे रुग्ण आपल्याकडे येतात. आणि त्या वेगवेगळ्या रुग्णांना आपण खूप चांगला फायदा या ट्रीटमेंटद्वारे देतो आहे. आपल्याकडे संवहन चिकित्सा तर होतेच, पण त्याचबरोबर आपल्याकडे ॲक्युपंक्चर ही चिकित्सा होते जे डॉक्टर राम भोसलेंनी खूप त्याचा अभ्यास केला होता. तर ती आपण शिकलेलो आहोत, ती आपण करतो. त्यानंतर कपिंग नावाची थेरपी आहे. त्यानंतर एक मॉक्सिबक्शन नावाची एक शेक देण्याची पद्धती आहे, ती आपल्याकडे आपण करतो. आपल्याकडे फिजिओथेरपीमध्ये प्रगत फिजिओथेरपी, कारण एकदा पेन कमी झालं, मोबिलिटी वाढवायची असेल तर फिजिओथेरपीचे एक्सरसाइज हे अतिशय छान दिले आपण तर ते रुग्ण परत म्हणजे त्याचं रिहॅबिलिटेशन होतं. आणि मग त्याला चालणं फिरणं चांगलं व्हायला लागतं. आयुर्वेदातल्या ट्रीटमेंट्स आहेत त्या आपल्या क्लिनिक्समध्ये होतात. त्यामध्ये आयुर्वेदामधलं संपूर्ण पंचकर्म हे आपल्याकडे होतं. आणि आयुर्वेदातल्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपल्या सगळ्या सेंटर्सना होतात. म्हणजे मुंबईमध्ये पण आपली सेंटर्स आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा आहेत. आणि ह्या सगळ्या कॉम्प्लिमेंट करणाऱ्या ट्रीटमेंट आहेत. त्यामुळे आपण जर वेगवेगळ्या इंटिग्रेट केलं ट्रीटमेंट तर आपल्याला लवकर बरं होता येतं. हे डॉक्टर राम भोसले नेहमी करायचेच. आणि त्यांनीच आम्हाला शिकले की तुम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातल्या निवडा ठराविक गोष्टी आणि त्या इंटिग्रेट करा, ज्याने तुमचा रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो.